हॅलो फ्रेंड्स, द आयुर्वेदिक मेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आपण लास्ट लेक्चरमध्ये आपण आता संस्कृतचा टॉपिक चालू केला. आता आपल्याकडे 30च दिवस बाकी येतं. तर आपण सगळ्यात पहिल्यांदा संस्कृत विषय करणार आहोत. त्याच्यानंतर आपण बाकीचे चारही विषय पण करणार आहोत. तर आता पहिल्यांदा संस्कृतचा पण पेपर 1 स्टार्ट केला. त्यातला आपण काल संस्कृत वर्णानाम परिचय यामध्ये वर्णप्रकार आणि माहेश्वरी सूत्र हे टॉपिक बघितले. आता हे दोन्ही टॉपिक मिळून 5 मार्काचे MCQ विचारले जातात. तर आता हे झाले 5 मार्क आपले कंप्लीट. एकदम इझी टॉपिक आहे. आता आपण नेक्स्ट पार्ट पाहणार आहोत संज्ञा प्रकरण. तर संज्ञा प्रकरण पण असंच टॉपिक आहे. याच्यावर आपल्याला MCQs विचारले जातात. आपल्याला LQच्या दृष्टीने इतका काही महत्त्वाचा नाही. याच्यातले फक्त थोडेसे काही हे सूत्र येतं जे आपल्याला संधीमध्ये कामी पडतात. बाकी जास्त काही असं संज्ञा प्रकरण आपल्याला MCQसाठी नाही, एकदम इझी MCQसाठीच आहे. जास्त आपल्याला त्याच्यावर डिटेलमध्ये विचारत नाही. तर एकदम इझी येतं, सूत्र येतं. सूत्र पाठ करायचे. सूत्र आपल्याला फिल इन द ब्लँक्स टाईपमध्ये जसं आता आपल्याला हे संयोगचं सूत्र दिलेलं आहे, हलो अनंतरा संयोग. तर आता इथं नाही का एखादे फिल इन द ब्लँक्स देतील दोन्हीपैकी एक, तर मग आपल्याला ते फिल इन द ब्लँक्स आपल्याला 4 ऑप्शन देऊन टाकतील, त्याच्यापैकी शोधायचं. ठीक आहे. तर असे आपल्याला सिंपल क्वेश्चन विचारले जातात. तर आता आपण संज्ञा प्रकरण स्टार्ट करू. ठीक आहे. तर आता पहिलं बघणार आपण संयोगचं सूत्र काय, हलो अनंतरा संयोग. आता याची वृत्ती वगैरे आपल्याला इतकं काही डिटेलमध्ये पाठ करायचं काम नाही. हे सर्वचं मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये पण सांगेल की सर्व सूत्र एका जागेवर. पहिल्यांदा फक्त आपण समजून घेऊ काय आहे नेमकं. जेव्हा 2 व्यंजने एकमेकाजवळ येतात त्याच्यामध्ये स्वर नसतो, त्यांच्यामध्ये स्वर नव्हतो, याला संयोग म्हणतात. मराठीत जोडाक्षर म्हणतो आपण. तसं तद आणि च हे दोन्ही व्यंजन येतं, याच्यामध्ये स्वर नाही. तर त आणि च या 2 व्यंजनांचा संधी संयोग, याला संयोग म्हणतात. ठीक आहे. नंतर येते संहिता. परः सन्निकर्षः संहिता. हे संहिताचं सूत्र आहे. ठीक आहे. जेव्हा 2 वर्ण एकमेकांच्या अतिशय जवळ येतात तेव्हा त्याला संहिता म्हणतात. मग ते स्वर असो वा व्यंजन याच्या एकत्र येण्याला संहिता किंवा संधी म्हणतात. हे संधीचं सूत्र आहे, संहिता किंवा संधी. परः सन्निकर्षः संहिता हे संहिताचं सूत्र आहे. ठीक आहे. नंतर जसं की उपेंद्र, उप प्लस इंद्र, उपेंद्र. अ आणि ई जवळ येऊन ए, इथं प्रकार पडतात. आता हे संहिताच्या संधीच्या पण नंतर प्रकार पण बघणार. नंतर येते तिसरी संज्ञा येते ह्रस्व दीर्घ प्लुत. उकालो अन्य ऐत्र स्वर दीर्घ प्लुत. म्हणजे ही त्याची वृत्ती आहे. उकाल म्हणजे काय, उ उ उ हे 3. याच्यात फरक काय, आता हे ह्रस्व उ, हा दीर्घ उ, हा प्लुत उ आहे. प्लुत उ म्हणजे याचं जे उच्चारण आहे ते 3 मात्रापर्यंत होते. तसं ह्रस्व उ आपण 2 मात्रापर्यंत आणि उ असं याचं 3 मात्रापर्यंत त्याचं उच्चारण चालते असं. ठीक आहे. त्याला ह्रस्व उ, दीर्घ उ आणि प्लुत उ असे 3 मिळून उ शब्द तयार होतो. ठीक आहे. यांना उच्चारण करताना जेवढा काळ लागतो त्याला अनुक्रमे ह्रस्व दीर्घ, तेच मी जे सांगितलं ते ह्रस्व 1 मात्रा, दीर्घ 2 मात्रा, प्लुत 3 मात्रा असा वेळ लागतो. 1 मात्रा म्हणजे डोळ्याचा सहज उघडझाप करण्याचा लागणारा वेळ. ठीक आहे. आता याचे पुन्हा 3 भेद पडतात, उदात्त, अनुदात्त आणि स्वरित. ठीक आहे. आता पहिल्यांदा स्वराचे 3 ह्रस्व दीर्घ प्लुत कसे, 1 मात्रा, 2 मात्रा, 3 मात्रा आणि याचे 3 स्वर पडतात, उदात्त, अनुदात्त, स्वरित. उदात्त म्हणजे आपण लो आवाजात म्हणतो. उदात्त म्हणजे आपण जे नॉर्मल आवाजात म्हणतो आणि अनुदात्त म्हणजे जे आपण हळू आवाजात म्हणतो आणि स्वरित म्हणजे थोडं हे सुरात म्हणतो. ठीक आहे. तर असे 3 प्रकार पडतात. उदात्त म्हणजे आपण उंच आवाजात म्हणतो, अनुदात्त म्हणजे आपण लहान आवाजात म्हणतो, स्वरित म्हणजे आपण नॉर्मल आवाजात म्हणतो. ठीक आहे. जसं की अ आणि आपण असं फक्त आवाज मोठा लहान कमी जास्त केला. ठीक आहे. तर हे झालं स्वराचे 3 भेद. हे फक्त उच्चारण स्थानावर येतं. तर ह्रस्व दीर्घ प्लुत हे आपण नॉर्मल लौकिक व्यवहारात नॉर्मल बोलण्यात वापरतो. ठीक आहे. आणि जे उदात्त, अनुदात्त, स्वरित येतं हे आपण वेद गोष्ट करताना जेव्हा वेद उच्चारण करतो आपण तेव्हा आपण याचा यूज करतो. आणि या तिघायचे पण प्रत्येक अजून 2 प्रकार पडतात, अनुनासिक आणि अननुनासिक. ठीक आहे. तर नाकाच्या साह्याने म्हणणारे किंवा नाकाच्या साह्याने न उच्चारण असे 2 भेद पडतात. ठीक आहे. अनुनासिक म्हणजे नाकाने आपण बोलणारे आणि अननुनासिक म्हणजे नाकाने न बोलणारे. ठीक आहे. तर हे झाले आपलं ह्रस्व दीर्घ प्लुत. नंतर आपली चौथं सूत्र येते संज्ञा सूत्र अनुनासिकचं. मुखनासिको वचनो अनुनासिकः. हे
की मुख आणि नासिका मिळून उच्चारलेल्या वर्णाला आपण अनुनासिक वर्ण म्हणतो हे सांगणारे हे सूत्र आहे. स्वर नाकाच्या साहाय्याने उच्चारल्यावर तो अनुनासिक स्वर होतो. त्यामुळे मागील सूत्रात वर्णन केलेल्या 9 प्रकारच्या स्वरांचे 18 भेद होतात. ऋ हा वर्ण दीर्घ नसतो त्यामुळे त्याचे 12 भेद होतील. तसेच ए ओ औ यांना ह्रस्व नाही ह्रस्व होत नाहीत म्हणून त्याचे 12 भेद होतात. तर आता जे स्वर येतं हे सर्व स्वराचे भेद येतं. ठीक आहे. तर अ इ उ ऋ याचे 18 प्रकार पडतात. कसे? ह्रस्व, दीर्घ, प्लुत. ह्रस्वचे उदात्त, अनुदात्त स्वरित, अनुनासिक आणि अननुनासिक असे याचे 18 प्रकार पडतात. सहाय्याचे असे मिळून 18 प्रकार. नंतर जे ए ओ ए औ याचे 12 प्रकार पडतात. पण 12 प्रकार काहून पडतात? याचं ह्रस्व पडत नाही. याचे ह्रस्व पडत नाही म्हणून ह्रस्वचे 6 प्रकार कमी होतात म्हणून याचे 12 भेद पडतात. ह्रस्वचे दीर्घ आणि प्लुत. दीर्घचे काय? उदात्त, अनुदात्त स्वरित, परत याचे अनुनासिक आणि अननुनासिक. म्हणजे हे झाले 6 आणि हे 6 6 6 12 आणि याचे ह्रस्व नाही म्हणून 12 प्रकार. आणि ऋचे काय? की 12 प्रकार पडतात. पण काहून पडतात? कारण की ऋचं दीर्घ नाही, याचे ह्रस्व आणि प्लुत. ठीक आहे. तर हे आपल्याला MCQ मध्ये विचारू शकतात. हे थोडीशी आपली माहिती असणं आवश्यक आहे. नंतर नेक्स्ट येते आपलं पदम. पदम म्हणजे पदमचे सूत्र येते. सुप्ती, गतम, पदम. ठीक आहे. आपल्याला फिल इन द ब्लँक्स देऊन विचारू शकतात. हे इम्पॉर्टंट आहे. पदम सूत्र एवढं जरी पाठ केलं, हे बाकी एक्सप्लेनेशन फक्त आपल्याला पाठ करायचं काम नाही, फक्त समजण्यासाठी की नेमकं आपल्याला सूत्र काय, आपल्याला अर्थ माहीत असला की आपल्याला समजायला सोपं पडते. नंतर सूप म्हणजे नामांना किंवा सर्व नामांना लागणारे प्रत्यय याला सूप म्हणतात. ठीक आहे. आणि तिंग म्हणजे काय? धातूंना कालार्थवाचक लागणारे प्रत्यय, काळ दर्शवणारे प्रत्यय याला तिंग म्हणतात. सुप आणि तिंग. सुप्ती, गतम, पदम. ज्या शब्दांना सूप अथवा तिंग प्रत्यय लागतात त्यांना पद असे म्हणतात. जसं देव, सुस, देवह. आपण सूप धातू हे आपण जेव्हा आपण समासाचा विग्रह करतो, समासामध्ये आपल्याला सूपचे आपल्याला सर्व प्रकार पाहायचे. आपल्याला सूप पाहणार जेव्हा आपण सूप प्रत्यय बघणार आहोत आपण कसे लागतात. ठीक आहे. नंतर ती प्रत्यय हे काय येतं? हे क्रियावाचक प्रत्यय, तिंग प्रत्यय येतं. ठीक आहे. तर हे ज्याला सूप किंवा तिंग प्रत्यय ज्याला लागतात त्यांना पद म्हणतात. म्हणजे इथं देव आणि क्रीड हे पद झालं. ठीक आहे. ही पदाची व्याख्या आहे. नंतर हे सूत्र भुवा, दयो, धातवह. म्हणजे क्रियापदाच्या मूळ रूपाला धातू म्हणतात. किंवा भू यासारखे क्रिया दर्शवणारे जे शब्द आहेत त्यांना धातू म्हणतात. ते जसं भू, आदय, धातव. या सूत्रानुसार भू यासारखे दर्शवणारे सर्व शब्दांना धातू म्हणतात. ठीक आहे. उदाहरणार्थ पठ, कीड, क्रीड, वद, कथ, लिख, धातू हे सर्व धातू येतं. ठीक आहे. धातूचे वैशिष्ट्य काय? धातूपासून क्रियापद तयार करताना पुरुष व वचन यांचा विचार करावा लागतो. धातूचे वैशिष्ट्य काय येतं? लिंगाप्रमाणे धातूचे रूप बदलत नाही. उदाहरणार्थ राम गच्छती, सीता गच्छती. असेच रूप होते. म्हणजे याच्यात स्त्रीलिंगे याच्यात लिंगाप्रमाणे बदलत नाही. याच्यात फक्त पुरुष आणि वचन याच्यात बदल होते. की स्त्रीलिंगी पुल्लिंगी तुम्ही धातूचे रूप स्त्रीलिंगी पुल्लिंगी असं नाही बघणार. ठीक आहे. धातू 10 गणात आपल्याला धातू 10 गणात विभागलेले तर त्यावरून आपण गण ओळखता येतो. आणि त्यांना ओळखण्यासाठी आपण त्यांना विकरण लावतो. ठीक आहे. धातूंची 3 पदामध्ये विभागणी केलेली आहे. परस्मैपदी, आत्मनेपदी, उभयपदी. ज्या धातूंना परस्मैपदी प्रत्यय लागतात उदाहरणार्थ गच्छ धातू, गम गच्छ धातू यांना परस्मैपदी. आत्मनेपदी ज्या धातूंना आत्मनेपदी प्रत्यय लागतात त्यांना आत्मनेपदी धातू म्हणतात. उदाहरणार्थ रमरम्यते. नंतर उभयपदी ज्या धातूंना उपरोक्त दोन्ही म्हणजे परस्मैपदी आणि आत्मनेपदी दोन्ही प्रत्यय लागतात त्यांना त्या धातूंना आपण उभयपदी धातू म्हणतो. उदाहरणार्थ स्तू धातू. ठीक आहे. नंतर धातूचे क्रियापदात रूपांतर कसे होते हे त्याचे सूत्र आहे. जसं मूळ धातू, नंतर त्याला विकरण लागते. विकरण कशा प्रकारे लागते? गणानुसार लागते. किंवा 10व्या गणाचा आहे, 4थ्या गणाचा आहे, कोणत्या गणाचा आहे त्या गणानुसार त्याला विकरण लागते. नंतर प्रत्यय लागते, कालार्थ प्रत्यय. मग हे तिन्ही मिळून धातू, विकरण, मूळ धातू, विकरण आणि कालार्थ प्रत्यय हे मिळून क्रियापद होते. जसं पठ धातू आहे त्याला अविकरण लागलं आणि पठ हा 10व्या गणाचा धातू आहे. आणि मी हे प्रत्यय हे आपल्याला प्रत्यय पाठ करणं येतं म्हणून तिथं काय झालं? पठामी. ठीक आहे. आता हे आ काऊन लागला याचं पण हे जर का म किंवा हे आलं तर आपण याच्यात बघणार. प्रथम भूतकाळामध्ये जर का हे लागले तर इथं अचं आ होते. ठीक आहे. आता ते आपण नंतर बघणार आहोत. नंतर येते आपला नेक्स्ट येते गुण. अधिंग गुण. गुण म्हणजे काय हे सांगणारे हे सूत्र आहे. यानुसार ए आणि
ओ या 3 स्वरांना गुणसंज्ञा प्राप्त झालेली याचा उपयोग संधी करताना होतो. यामध्ये अजून एक सूत्र आहे आदगुण. आदगुण म्हणजे काय की अ वर्णाच्या पुढे कोणताही, हे संधी सूत्र आहे, हे गुणसूत्र आहे, गुण सांगणारे हे सूत्र आहे, गुणचे परिभाषा सूत्र आहे. आणि हे काय गुणसंधी सूत्र आहे की म्हणजे गुणसंधी करताना काय होते ते अ वर्णाच्या पुढे कोणताही विजातीय स्वर म्हणजे अ सोडून जे पण स्वर आला असेल तर पूर्व आणि पर दोन्ही, या दोन्ही म्हणजे अ आणि जे समोरील स्वर हे दोन्ही मिळून आपण एकच वर्ण असतो, जसं की ए, अ किंवा ओ. ठीक आहे, जसं की उ प, इथं अ आणि ई, अ आणि ई दोन्ही मिळून आपण ए केला. हे आपण ए, हे कोणता, हे काय झाले ही गुणसंधी झाली. अ पुढं ए, विजातीय स्वराला कोणता पण अच्या समोर विजातीय स्वराला तिथं आदगुण. ठीक आहे, उपेंद्र. नंतर ही वृद्धी संधी, सेम त्याच्या पद्धतीनं हे पण संधी सूत्र आहे. वृद्धी रादैच या सूत्रानुसार ए आणि ओ या वर्णांना वृद्धी संज्ञा प्राप्त झाली आणि हे संधी सूत्र आहे वृद्धिरेची. अ किंवा आ या स्वरांपुढे जर का ए, ओ, ए, औ यापैकी कोणताही स्वर आल्यास, फक्त हे 4 ए, ओ, ए, औ यापैकी कोणताही स्वर आल्यास दोन्ही स्वरांच्या जागी एक वृद्धी स्वर ए किंवा औ योजावा. म्हणजे जसं की कृष्ण एकत्वम, अ आणि ए यापैकी आपण इथं काय आपण ह्रस्व दीर्घ हे केला, हे कोणत्या सूत्रांना, वृद्धिरेची सूत्रांना, म्हणून काय झालं इथं ए कृष्णैकत्वम. ठीक आहे, हे याचं उदाहरण. नंतर आता नेक्स्ट आपण बघणार आहोत, नेक्स्ट सूत्र आहे आपलं इतसंज्ञक हलंत्यम. इत म्हणजे हलंत्यक. आपण उपदेश म्हणजे आद्य व्याकरणकारांनी सांगितलेले नियम उच्चारण त्यानुसार माहेश्वरी सूत्रातील जे शेवटचे व्यंजन आहे ते ईत्व, यालाच इतसंज्ञक वर्ण म्हणतात. उदाहरणार्थ ऐ ऊन हे आपण माहेश्वरी सूत्रामध्ये पण बघितलेलं हे इत संज्ञक आहे. ठीक आहे, इत संज्ञाबद्दल इत माहेश्वरी सूत्रातील पाय मोडलेला शेवटचा वर्ण आहे. प्रत्याहार करताना तो लोप पावतो, प्रत्याहारात शेवटी असतो. प्रत्याहारात क हा इच आहे. ठीक आहे, हे वाचून हे एकदम इझी आहे. नंतर लोप, अदर्शनम लोपः. लोपचे काय, अदर्शनम लोपः. प्रसक्त व्याकरणशास्त्रानुसार प्राप्त किंवा प्रेझेंट वर्ण दिसेनासा लुप्त होणे त्याला लोप असे म्हणतात. आता अदर्शन लोप, तस्य लोपः. इत वर्णाचा लोप करावा, न आदी वर्णाचा लोप करावा. जेव्हा प्रत्याहाराची प्रक्रिया करत असतात तेव्हा लोप करावा. हे तस्य लोपानुसार आपण करतो. अदर्शन लोप काय आहे की जे दिसत नाही तर त्याला लोप म्हणतात. आणि लोप तस्य लोप कोणाचं करा, जे इत संज्ञक आहे त्याचा लोप करायचा आपल्याला. ठीक आहे, नंतर प्रत्याहार काय, आदिरंतेनं संहिता म्हणजे प्रत्याहार कसा होतो हे सांगणारे सूत्र आहे. माहेश्वरी सूत्रातील कोणताही वर्ण इत सोडून आणि त्यापुढे येणाऱ्या कोणत्याही सूत्रातील इत संज्ञक वर्ण मिळून प्रत्याहार होतो. हा प्रत्याहारमध्ये सर्वात वर्णांचा बोध करतो. किंवा जसं अक मध्ये अ इ उ रू हे वर्ण येतात. तसंच अच प्रत्याहारामध्ये सर्व येतात, सर्व स्वर येतात. ठीक आहे, प्रत्याहार इम्पॉर्टंट आहे. आदिरंतेनं संहिता, आदिर आणि अंतेनं संहिता. ठीक आहे, आता उदात्त, आपण उदात्त, अनुदात्त आणि स्वरित बघितलं. उदात्त काय, उच्चई रुदात्त, मुखामध्ये टाळू इत्यादी उच्चारण स्थाने म्हणजे ऑर्गन ऑफ प्रोनाउन्सिएशन आहे ती वरील बाजूस आहेत. तेथे वायूला स्पर्श होऊन जो स्वर उत्पन्न होतो तो उच्च उदात्त स्वर होय. याचा उपयोग फक्त वेद उच्चारणासाठी करतात, हे आपण आधी पण बघितलं. नंतर येते अनुदात्त म्हणजे निश्चैरनुदात्त. आपल्याला फक्त हे पाहिजे, निश्चयी म्हणजे खाली. उदात्तच्या उलट टाळू इत्यादी अधोभागास आघात होऊन जे स्वर हळू आवाजात उत्पन्न होतात ते अनुदात्त होय. याचाही उपयोग वेद मंत्रोच्चारणात होतो, लौकिक व्यवहारात नाही. म्हणजे आपण नॉर्मली हे करत नाही, फक्त वेद उच्चारणासाठी याचा उपयोग करतो. स्वरित, समाहार स्वरितः. ज्या स्वरामध्ये उदात्त आणि अनुदात्त दोन्हीचे मिश्रण आहे तो स्वरित किंवा मध्यम आवाजाचा स्वर असतो. हा स्वरही वेद मंत्रोच्चारणात वापरतात, लौकिक व्यवहारात नाही. याचे पुन्हा अनुनासिक आणि अनुनासिक याप्रमाणे 9 प्रकार पडतात, ते आपण आधीच बघितले. नंतर सवर्ण, तुल्यास्य प्रयत्नम सवर्ण.
हे आपल्याला संधी करताना आपल्याला कामी पडते, की जे उच्चारण स्थानाच्यानुसार जे सवर्ण येतं म्हणजे सारखे येतं, ज्याचं उच्चारण स्थान समान आहे त्यांना आपण म्हणतो समान. ह्याचे प्रयत्नानुसार पण भाग पडतात. आपण सर्व प्रयत्न पण बघणार आहोत. ते पण टॉपिक आपल्याला बाह्यपर्यंत प्रयत्न आणि अभ्यंतर प्रयत्न, ठीक आहे, ते पण आपण प्रयत्न पण बघणार आहोत. आणि उच्चारण स्थान पण आपण बघणार की उच्चारण स्थान कोणते कोणते येतं, ठीक आहे. तालू इत्यादी स्थाने उच्चारक अवयव आणि अभ्यंतर प्रयत्न ज्या वर्णाचे सारखे असतात त्यांना एकमेकांचे सवर्ण म्हणतात, ठीक आहे. जसं क ख ग घ हे एकमेकांचे सवर्ण येतं, म्हणजे कच्या जागेवर आपण क ख ग घ हे सर्वांचे उच्चारण स्थान सारखे येतं, ठीक आहे. नंतर निपात, ज्या पदांच्या क्रियेशी संबंध येतो त्यांना उपसर्ग म्हणतात, पण ज्या पदांच्या क्रियेशी संबंध नसतो त्यांना निपात म्हणतात. याचं सूत्र काय आहे? प्रादय. इथे अपि तथा म्हणजे काय? प्र आदी जे प्र इत्यादी जे मागे 22 उपसर्ग सांगितलेले आहे त्याचा क्रियेशी संयोग नसतो तेव्हा त्याला निपात म्हणतात. जसं आपले 22 उपसर्ग सांगितले तर प्र आदी, प्र आणि असे मिळून प्र पर अपर असे नीर असे वेगवेगळे 22 उपसर्ग आपल्याला सांगितलेले येतं, ते आपल्याला पाठ करायचेच, त्याचे आपल्याला वाक्य पाठ करायचेच. तसं प्र हे उपसर्गाच्या जेव्हा क्रियेशी संबंध नसतो तेव्हा त्याला निपात म्हणतात, ठीक आहे. याचं सूत्र काय? प्रादय, ठीक आहे. नंतर प्रगृह्यम, इदुदेद द्विवचनम प्रगृह्यम. इत उत आणि एत, इदुदेह इ उ आणि ए एकारांत शब्द जे द्विवचनी असतील त्यांना प्रगृह्य म्हणावे. हे काय? प्रगृह्यम म्हणजे काय? हे आपल्याला संधीमध्ये कामी पडते, ठीक आहे. इत उत आणि एत, इदुदेद ही इ उ आणि ए एकारांत शब्द जे म्हणजे शब्दी हे शेवटी जर का हे शब्द असले जसं की हरी, धेनू, तसे एकारांत शब्द द्विवचनी, ठीक आहे, द्विवचनी तर प्रगृह्य म्हणावे. हरी एतौ यामध्ये हरी हा इकारांत द्विवचनी शब्द, याला प्रगृह्य म्हणावे, ठीक आहे. तर हे झाले आपलं, हे पूर्ण आपण 17 आपण संज्ञा बघितल्या. आता एकदा मी तुम्हाला हे सर्व एका जागेवर कसे येतं ते सांगतो. आधी आपण सर्व बघून घेतलं की संज्ञा प्रकारामध्ये सूत्राचं म्हणणं काय आहे. आता फक्त आपल्याला पाठ काय करायचं? आपल्याला पाठ एवढंच करायचं. आपल्याला पेपरासाठी एवढं इम्पॉर्टंट आहे, पण ते सर्व कशासाठी की नेमकं त्याचं म्हणणं काय. जसं आपल्या पदमचं माहिती आहे की सूप आणि तिंग प्रत्यय म्हणजे पदम होते, उकालो म्हणजे हे ऱ्हस्व दीर्घ प्लुत आहेत, परसन्निकर्ष म्हणजे संधी म्हणजे जे जवळ शब्द येतं म्हणजे जे एकमेकांच्या अगदी जवळ आहेत त्यांना संधी किंवा समास म्हणतात, ते स्वर असो का व्यंजन असो, हे सर्व अर्थ समजते. पण आपल्याला पाठ एवढंच करायचं काय? संयोग हलो अनंतरा संयोग, संहिता परः सन्नकर्ष संहिता, ह्रस्वदीर्घ प्लुत उकालो इ अत्र स्वदीर्घ प्लुत. नंतर पदम तर काय? सुप्तिगतम पदम, धातू भुवादयो धातव, उपसर्गा क्रियायोगे. नंतर गुण अदेंग गुण, वृद्धिरादैच, ईत हलंत्यम, लोपः अदर्शनम लोपः, प्रत्याहार आदिरंतेन प्रत्याहारः, सवर्ण तुल्यास प्रयत्नम सवर्णः, निपातचं प्रादय. तर हे आपल्याला संज्ञा प्रकारांचे हे सूत्र आपल्याला हे पाठ करायचे, ठीक आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचे आणि याच्यासाठी आपण आधी सर्व बघू शकतो. आपल्याला पाठ एवढंच करायचं. तर आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण उच्चारण स्थान आणि जे प्रयत्न येतं, बाह्य आणि अभ्यंतर प्रयत्न येतं ते टॉपिक बघणार आहोत, ठीक आहे. त्याच्यावर पण आपल्याला MCQs विचारणार येतं आणि कार्यप्रकरणावर पण आपल्याला MCQ येते. आधी ते बघणार आहोत, नंतर हे बघणार आहोत. आता तुम्ही सर्व कंटिन्यू राहा. कंटिन्युएशनमध्ये आपले सर्व लेक्चर्स होतील. तुम्हाला संस्कृतमध्ये काहीच अडचण येणार नाही. फक्त आता आपण एवढं शिकलो, पण आपल्याला महत्त्वाचं काय? फक्त महत्त्वाचं एवढंच आहे. तुम्ही फक्त एवढं जरी पाठ केलं तरी तुमचे 5 मार्क फिक्स येतं, ठीक आहे. तर चला आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटू.